100 रुपये मागितल्याचा राग आल्याने तिघांनी एका युवकाला लाकडी बॅट आणि स्टंपने बेदम मारहाण केल्याची घटना संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। यामध्ये वैभव विठ्ठल मोरे वय वर्ष 29 राहणार रविवार पेठ माधवनगर सांगली हा गंभीर जखमी झालेला आहे। पोलिसांनी संशयित अजहर शेख, असलम जमादार, सलीम जमादार, कासिम शेख सर्व राहणार रविवार पेठ माधवनगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी वैभव मोरे यांना 100 रुपयांची गरज होती। त्यामुळे शुक्रवारी वैभव संशयित अजहर शेख याच्या घरी पैसे मागण्यास गेले। त्यावेळी तेथे असणाऱ्या कासिम शेख याने वैभव यास कसले पैसे मागतो असे विचारून वाद घातला आणि त्यास शिवीगाळ केली। वैभव यांनी शिवीगाळ न करण्याविषयी सांगितले असता त्याने घरातील झाडूच्या काठीने त्यास मारहाण केली। त्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास वैभव हे जकात नाक्याजवळ घिसाडी यांच्या घराजवळून जात असताना संशयित सलीम असलम अजहर त्यांच्या पाठीमागून येऊन लाकडी बॅट आणि लाकडी स्टंपने वैभव याला बेदम मारहाण केली। भांडण सोडवण्यासाठी वैभव यांची आई तसेच सुहास माने, चेतन माने आदी आले असता संशयित तेथून पसार झाले। जखमी मोरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि या प्रकरणी वैभव मोरे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।